सन्मानित केले. धन्यवाद संदीपजी पाटील साहेब. तसेच सन्माननीय महेशजी जोशी साहेबांना सन्मानित करण्यासाठी मी भगवानजी भोईर साहेबांना विनंती करेल की आपण महेशजी जोशी साहेबांना सन्मानित करायचं आहे. भगवानजी भोईर साहेबांना विनंती असेल की आपण कृपया सन्मानित करायचे महेशजी जोशी साहेबांना. एक यशस्वी उद्योजक, आमच्या कसने गावावर ज्यांचं विशेष प्रेम आहे असे महेशजी जोशी साहेबांना मायेची शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात येत आहे. धन्यवाद. यानंतर सन्माननीय बालकृष्णजी भोईर साहेबांना सन्मानित करायचं. मी नानाशीट गोंदे यांना विनंती करेल सन्माननीय बालकृष्णजी भोईर साहेबांना सन्मानित करायचे. मायेची शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन नानाशेठ गोंदली सन्मानित करतायत. धन्यवाद. आपण सर्वांनी आता सामन्यांचा आनंद घ्यायचा आहे. तर खेळाला होते सुरुवात. धावसंख्या जर पाहिली धावफलकावरती तर 2. यावेळेस उडवलाय ऑन साइडला क्षेत्ररक्षणासाठी चुकी पाहायला मिळते. एक धाव कंप्लीट केली, दुसऱ्याचा प्रयत्न आणि इथं मात्र आपण जर पाहिलं तर 2 धावा कंप्लीट केल्या जातात. ओव्हरथ्रोचा प्रयत्न इथेही पाहायला मिळतोय आणि पाहता पाहता तिसरी धावी कंप्लीट केली जाते. ओ माय गॉड, काय घडतं मैदानाच्या आतमध्ये. ज्या टीमचा बोलबाला आहे ती टीम मात्र चुकांवर चुका करत असताना पाहायला मिळते. निश्चितच प्रत्येक आयुष्याच्या वल्लावरती कुठला ना कुठला धडा मिळत असतो आणि तो धडा मात्र मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या जर पाहिली धावफलकावरती तर 5 धावा मेगा फिनाले आपल्याला पाहायला मिळते. यस, या ठिकाणी जर आपण पाहिलं तर प्रत्येक 6 साठी 200 रुपये आणि षटकार हॅट्रिक साठी 500 रुपये आणि विकेट हॅट्रिक साठी 500 रुपये सन्मान्य रवींद्र धंगेकर साहेबांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. यस, आपण जर पाहिलं तर अजून एक चांगला चेंडू पाहायला मिळते. फॉरेस्ट ऑफिसर सन्मान्य रवींद्र धंगेकर साहेबांच्या माध्यमातून आपण पाहिले तर बक्षिसांचा वर्षाव केला जातो. मेगा फिनाले फायनलचा सामना मित्र आपण अनुभवतात आणि बक्षिसांची खैरात, पैशाची खैरात इथं मात्र लागली गेली आहे. पाहूया पुढील चेंडू कशा प्रकारे हाताला जाईल. खूप चांगली मैदानात लढत पाहायला मिळते. यस, आणि बाउंड्रीच्या बाहेर जर कुठलाही क्षेत्ररक्षक कॅच पकडतोय याचा कुठलाही 511 रुपये पारितोषिक आहे. कुठलाही प्रेक्षक 511 रुपयाचं पारितोषिक पटकावू शकेल तर तो कॅच पकडेल. प्रल्हाद म्हात्रे यांच्याकडनं शुभेच्छा आलेल्या आहेत रांजोली संघाला. प्रल्हाद म्हात्रे, रांजोलीचे प्रल्हाद कसरू म्हात्रे, पिके दादा यांच्याकडनं शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद पिके दादा. तसंच अरुण पाटील साहेबांकडून शुभेच्छा आलेल्या आहेत माजी सरपंच रांजोली. या दरम्यान एक चांगला फटका आहे. इथेही फंबलिंग पाहायला मिळते, चुकीला माफी नाही. एका धावेच्या दुसऱ्या धावेमध्ये परिवर्तन, क्या बात आहे. चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. त्याचप्रमाणे आपण जर पाहिलं डोंबिवली ते अग्रिमोत्सव चालू आहे, तिथे SK एंटरटेनमेंट टीम काम करत आहे आणि मॅचचा आनंद घेत आहेत. सन्मान्य शंकरजी गुलवी त्यांच्या माध्यमातून AG स्पोर्ट निंबोली आणि संपूर्ण आयोजनाला बेस्ट ऑफ लक आलेला आहे. शुभेच्छांचा वर्षाव केलेला आहे. यावेळेस बिगिट करण्याचा प्रयत्न होता परंतु आपण पाहिले तर उजेष्टी सोडून जाते आणि एक वाईटचा इशारा केला जातोय. एका धावेने स्कोर कार्ड मध्ये बदल पाहायला मिळते. धावसंख्या धावफलकावरती 8 या अंकावरती जाऊन पोहोचते. बॅटला लागले. यस 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 यस, पंचाने निर्णय मागे घेतलेला आहे. अतिशय दक्ष पंच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत.
निधावची झाली सांगता धावसंख्या जर पाहिले 8 या अंकावरती पाहायला मिळते. विजय एक चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. यस व्हाईटचा रन एक कमी केला जाईल म्हणजे 7 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या आहेत. पण नाही गोलंदाज तयार होत आहे. यावेळेस अजून एक खोलवर डब्याला चेंडू जागते रोज आदेश देत असताना पाहायला मिळतंय. निलखंड जो मागच्या मॅचचा हिरो बनला होता, ज्याने गोलंदाजाचा पूर्णपणे धुव्वा उडवला होता, त्या फलंदाजाला इथं मात्र बांधून ठेवलेला आहे एक स्फोटक गोलंदाज विजय याने. धन्यवाद. तसेच आमचे प्रमुख अतिथी आदरणीय जोशी साहेब आमच्यातून रजा घेत आहेत. साहेब आपण इथे आलात, या कार्यक्रमाची शोभा वाढवली, त्यासाठी आम्ही संपूर्ण अमर क्रीडा मंडळातर्फे संपूर्ण घासणे गावातर्फे आपलं धन्यवाद व्यक्त करतो, ऋण व्यक्त करतो. आपण वेळात वेळ काढून या स्पर्धेसाठी आलात. असंच प्रेम, अशीच माया, अशीच छाया हे संपूर्ण कासनेगाव अमर क्रीडा मंडळावर राहू देत हीच विनंती. धन्यवाद सन्माननीय जोशी साहेब. धन्यवाद आदरणीय बालकृष्णजी भोईर साहेब. यस नवीन गोलंदाज मैदानावरती तैनात होईल विनोद. निश्चितच आपण जर पाहिले तर दोन्ही टीम अतिशय ताकदवार, याची देही याची डोला पाहण्यासाठी अंतिम सोला मान्यवरांची इथं रेलचल पाहायला मिळते. प्रेम दिल्याने प्रेम मिळताना अतिशय प्रेमल माणसे व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस मात्र पाहू शकता आपण स्क्वेअर लेग क्लिअर करण्याचा प्रयत्न होता, फ्रंट फुटवर खेळण्याचा प्रयत्न, स्वतःला शफल केलं असतं परंतु चेंडू मात्र निघून गेला यशांच्या वरतून. कुठल्या प्रकारची धाव नाही, निर्धावची झाली सांगता. प्रत्येक चेंडू मागे आपण पाहतोय की प्रेक्षकांची धडधड वाढलेली आहे. पुढील चेंडू यावेळेस ही अप्रतिम चेंडू, बल्ला तेरे हात में काहे टांग अडाय अशा रीतीने फलंदाजीचा मात्र बाद होतोय LBWच्या स्वरूपात. डीजे उघडण्यासाठी तुम्हाला मेहनत करावी लागेल, संघर्ष करावे लागेल, चिकाटीने क्रिकेट खेळावं लागेल, धाडस दाखवावं लागेल. आपल्यामध्ये असलेली 100% जी क्षमता आहे ती आजमावी लागेल, तेव्हा कुठे तो दरवाजा उघडेल. आणि तो दरवाजा उघडणं एवढं सोपं नाहीये. आज आपण पाहतोय पहिल्या दिवसामध्ये जीवाच्या आकांतापासून प्रयत्न करून इथवर पोहोचलेले आहेत आणि आजच्या दिवसामध्ये आपण जर पाहिलं तर खूप चांगला खेळ झाल्याने कालच्या दिवसाचा जो खेळ आपण पाहिला एजी स्पोर्ट निंबोली या संघाच्या माध्यमातून आणि आज या दोन बलाढ्य संघामधली द्वंद्व युद्ध मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. धावसंख्या जर पाहिली धावफलकावरती तर 7 या अंकावरती थांबून आहे. षटक क्रमांक 2 चालू आहे. सचिन भाऊ आपण काय म्हणाले मॅच बद्दल? हाय व्होल्टेज सामना आहे. विनोद चांगली गोलंदाजी करत होते, इथे मात्र बॅकवर्ड करले केले. तिकडे हेमंत आहेत, हेमंत गुलवी चांगले क्षेत्ररक्षण करतायत, 2 धावा रोखू शकत नाही आणि 2 धावा सहज पूर्ण करतायत. हेमंतच्या हातामध्ये चेंडू आला, थोडस स्लो झाले होते खरं तर, थोडी खराब पैकी, पण हरकत नाही. विनोद चांगली गोलंदाजी करतायत विनोद गुलवे, स्वतः मुंबई महानगरपालिका. इथे मात्र हा चेंडू बाहेरच्या दिशेने वळतोय आणि निर्धाव चेंडू सांगता. असे गोलंदाज आहेत 40+ चे. विनोद जर्सी क्रमांक 18 दोन्ही टर्न करतायत. निश्चितच ऍक्शन मध्ये 2 टर्न करणं खूप अवघड आहे जज करणं. आता इथे मात्र इन कटर होता. निर्धाव चेंडू, आधीचा चेंडू लेग स्पिन केला होता, हा चेंडू इन स्पिन केलाय, आतमध्ये वळवलाय. काय फलंदाज किती जज करते. एक ऍक्शन मध्ये दोन्ही स्पिन करणं खूप कमी गोलंदाज जमतं, ते विनोद गुलवी करतायत. पुढे चेंडू, इथे मात्र अजून एक चेंडू, पण मात्र उजव्या इच्छेच्या बाहेर चेंडू जातोय. पंच आव्हान तर घोषित करताय. एसटी रक्षकाची भूमिका जे क्षेत्ररक्षण बजावतायत ना, त्याच क्षेत्ररक्षकांनी कालचा दिवस गाजवलाय. 2 50s त्याच्या नावावर आहेत. विजय गुलवे इथे मात्र हा चेंडू थोडंसं फंबल झालंय एसटी रक्षकाकडनं. व्हाईट प्लस बाईटची 1 धाव, अशा पद्धतीने धावसंख्या आता धावफलकावर पाहायला मिळते ती 12.
निश्चितच आपण जर पाहिलं ना तर इथं कुठेतरी खराब लाईन आणि लेंथ आता पाहायला मिळाली. धावसंख्या वाढून झालेली आहे. 12 संध्याचं सत्र आहे. या 3 षटकांचा सामन्यामध्ये जर विचार केला ना तर या धावा कुठेतरी मागण्या ठरतील, ज्या वेळेस या अवांतर धावेचा तुम्ही भरणा कराल. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतो. गोलंदाजी मार्कवरती इथं पाहूया. या वेळेस बिगेट करण्याचा प्रयत्न जरूर पाहायला मिळाला, परंतु बॅटची कडा आणि इथं मात्र फलंदाज बाद होत आहे निलखंड. मी म्हणालो होतो विजय अप्रतिम क्षेत्ररक्षक पण आहे, पण विनोदने आपलं काम केलंय. तत्पूर्वी आपण सत्कार समारंभाकडे वळणार आहोत. या स्पर्धेसाठी आम्हाला त्यांच्या माध्यमातून सन्मान चिन्ह लाभलेले आहेत. त्या आदरणीय योगेजी ठाकरे यांना आपण सन्मानित करणार आहोत. मी विनंती करेल, रामदासजी शेळके साहेब आपणास विनंती आहे, आपण योगेजी ठाकरे यांना सन्मानित करायचं आहे. सर्व ट्रॉफीज आम्हाला लाभलेली आहे. योगेशजी ठाकरे साहेब, तुळजाई कन्स्ट्रक्शन, तुळजाई एंटरप्राइजेसचे सर्व आहेत. यानंतर ज्यांच्या माध्यमातून आम्हाला कूलरची व्यवस्था लाभलेली उत्कृष्ट क्षेत्ररक्षकासाठी दीपकजी भोईर साहेब आपण सुद्धा पुढे यायचं आहे. यांना सन्मानित करण्यासाठी मी शरदजी आलके आपल्यास विनंती करतो, आपण दीपकजी भोईर यांना सन्मानित करायचं आहे. दीपकजी भोईर यांना माहिती शाल पुष्पगुच्छ सन्मान देऊन सन्मानित करण्यात येते. नारायण कन्स्ट्रक्शनचे सर्व सन्माननीय नारायण जाधव साहेबांचं शुभ आगमन झालेलं आहे. विनंती असेल आपण येऊन व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं. सन्माननीय नारायण जाधव साहेब, नारायण लॉजिस्टिक पार्कचे सर्व ह्या गावावर ज्यांचं विशेष प्रेम आहे, ह्या गावाच्या प्रत्येक सुखदुःखामध्ये ज्यांची उपस्थिती असते, असे आदरणीय नारायण जाधव साहेबांना त्यांचं शब्दसुमनाने स्वागत करतो. अमर क्रीडा मंडळ कासने आपलं सहर्ष स्वागत करीत आहे. सन्माननीय नारायण जाधव साहेब, इथे आपण पाहतोय गोलंदाजी मार्गावर राम आहेत. मी संतोष हलके यांना विनंती करेन. संतोष तुकाराम हलके, आपल्याला विनंती असेल आपण व्यासपीठावर यायचं आहे. चांगली गोलंदाजी रामच्या माध्यमातून विनोद मनोबल उंचावत आहेत राम यांचं. हिरणजी शेलार आपल्यास विनंती आहे, आपण व्यासपीठावर यायचं आहे. ग्रामपंचायत सदस्य कासने राम सज्ज होत आहेत. इथे मात्र हा चेंडू उजव्या यशाच्या बाहेरच्या रोखण्याचा पंच इशारा करते. आव्हान तर चेंडू, आव्हान तर धाव. थोड्या वेळात ज्यांचं शुभ आगमन होणार आहे ते राष्ट्रवादी काँग्रेस कमिटी तालुका अध्यक्ष आदरणीय गणेशजी गुलवी साहेबांचं शुभ आगमन होणार आहे. भिवंडी तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांचं शुभ आगमन होणार आहे. तसेच शिवाजी शेठ अधिकारी यांचं शुभ आगमन होणार आहे या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी. तसेच विलासजी गगे साहेबांचं शुभ आगमन होणार आहे या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी. एकेरी दुहेरी धावसंख्या आता इथे पोहोचते ती 16. तिसरं षटक मार्गस्थ आहे रामचं. खऱ्या अर्थाने बांधून ठेवलंय राजमौली संघाला या तिन्ही गोलंदाजांनी. इथे मात्र हा चेंडू राऊंड गेलेत. मोठा गॅप आहे आणि चौकार. मोठा गॅप. नंतर मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी, गावातील सर्व कार्यकर्त्यांनी कृपया व्यासपीठाजवळ यायचंय. राम आता हा चेंडू इथे सुनील आहेत शॉर्ट थर्डमॅनला, कुठली चुकी करत नाही. लेग बायच्या रूपाने एक धाव.
सुनील यांनी काल विस्फोटक फलंदाजी केली होती शेवटच्या सामन्यामध्ये. शॉट लॉंग लेगला आपण पाहिलं असेल तर एक चपल आणि तरुण खेळाडू. शेवटचा चेंडू आहे. पुढील चेंडू इथे मात्र हा चेंडू खेळून काढले. क्षेत्ररक्षक आहेत विनोद, चांगलं स्टॉप केले. हा चेंडू खरंच खूप चांगलं क्षेत्ररक्षण विनोद गुलवीच्या माध्यमातून आतापर्यंत तरी पाहायला मिळालंय. 3 धावा तर झाल्यात, काय होईल. 3 धावा या 3 धावेने 3 षटकांची समाप्ती झाली. 3 षटकांची समाप्ती तर एकूण धावसंख्या धावफलकावर 24-25 धावांचं आव्हान ठेवले 3 षटकामध्ये रांजोली संघाने एजी स्पोर्ट निंबोली संघाच्या समोर. तत्पूर्वी आपण सत्कार समारंभाकडे वळणार आहोत. हे सुसज्ज असं मैदान ज्यांच्या माध्यमातून आम्हाला लाभलं आणि नेहमीच लाभतं. संपूर्ण कासनीकरच्या प्रत्येक खेळासाठी जे मैदान आम्हाला उपलब्ध करून देणारं व्यक्तिमत्व तसेच अमोलजी दळवी आणि भूषणजी दळवी ही बंधू जोडी यांना विनंती करेल आपण व्यासपीठावर यायचं आहे. भूषणजी दळवी आणि अमोलजी दळवी ही बंधूंची जोडी हे मैदान संपूर्ण कासनेकरांना उपलब्ध करून देणारे हे व्यक्तिमत्व. क्षेत्ररक्षण थोडी सजवायचं आहे रांजोली. अमोल दलवी आणि भूषणजी दलवी अमोलजी या. ठीक आहे, आपण तो सत्कार थोडासा विलंबाने करणार आहोत. तर पूर्वी आपले प्रमुख पाहुणे आदरणीय नारायणजी जाधव साहेबांना सन्मानित करण्यासाठी मी अमोलजी दलवी यांना विनंती करतो. आपल्या शुभ हस्ते आपण सन्मानित करायचं आहे नारायणजी जाधव साहेबांना. नारायण लॉजिस्टिक पार्कची सर्वा भूषणजी अमोलजी दलवी यांच्या शुभ हस्ते हे सत्कार होते. मायेची शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन नारायण जाधव साहेबांना सन्मानित करण्यात येते. तसेच सन्माननीय प्रज्वलजींना सन्मानित करण्यासाठी मी विनंती करेल शरदजी हलके आपल्या शुभ हस्ते प्रज्वलजींना सन्मानित करायचे. मायेची शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन. नारायण जाधव साहेब म्हटलं तर आमच्या कासने गावावर खऱ्या अर्थाने ज्यांचं विशेष प्रेम आहे, नेहमी प्रत्येक सुखदुःखामध्ये त्यांची उपस्थिती लाभते. धन्यवाद. तसेच सन्माननीय शिवाजी शेठ अधिकारी यांचं शुभ आगमन झालेलं आहे. विलासजी गगे साहेबांचं शुभ आगमन झालेलं आहे. विनंती असेल आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. धन्यवाद प्रज्वलजी. संदीपजी पाटील साहेब. खेळ सुरू ठेवायचंय. 25 धावांची आवश्यकता आहे. 24 चेंडू 18 चेंडू आणि 25 धावा. तसेच सन्माननीय उदय शेठ अगरवाल साहेबांचं शुभ आगमन झालेलं आहे. त्यांचं सहर्ष स्वागत स्वागत स्वागत. आपण खेळ चालू ठेवायचा आहे. पंचांना विनंती आहे की आपण खेळ चालू ठेवायचा आहे. 25 धावांची गरज आहे 18 चेंडूंमध्ये. संध्याकाळचं वातावरण आहे, काय घडेल काय बिघडेल येणार काल सांगून जाईल. पाहूया पहिल्या चेंडूची विकेट करण्यासाठी गोलंदाज तयार होत आहे. यावेळेस स्लोवरचा मारा इथं मात्र पाहायला मिळतोय. निर्धावची झाली सांगता. गोटीराम आपले कर्म कुशलता संपूर्ण अर्पण करत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. मेहनत संघर्ष करून इथपर्यंत पोहोचलेल्या या दोन टीम आहेत. दोघांमधील द्वंद्व युद्ध इथं मात्र आपल्याला पाहायला मिळतंय. कोण सरस ठरेल येणारा काल सांगून जाईल. पुढील चेंडू
यावेळेस ही स्लोअरचा मार आपण पाहिला तर होतोय टॉसच्या पद्धतीने इथं गोलंदाजी पाहायला मिळते. निर्धावचे होते सांगता निश्चितच विजय सारख्या फलंदाजाला पूर्णपणे बांधून ठेवलेल्या या स्पर्धेमध्ये ज्याने 250 झलकावल्यात अशा फलंदाजाला मात्र विवश केले, पूर्णपणे बांधून घेतले. जालू काका कुठे असेल कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचे जालू काका. यावेळेस कडक फटका पाहायला मिळतोय आणि चांगले क्षेत्ररक्षण. एक धाव कंप्लीट केली जाते आणि एकच धाव, एकापेक्षा अधिक काही नाहीये. 25 धावा आहेत परंतु या धावा पूर्ण करण्यास घाम फुटला झाले यात मात्र काही शंका नाही आहे. कारण संध्याकाळचं सत्र आहे, थोडीशी खेळपट्टी कॉन्क्रीटची असली तरी वातावरणामध्ये दमटपणा आले कारणाने आपण पाहू शकता चेंडू काही सीमारेषे लगत जात नाहीये. पुन्हा एकदा गोलंदाज गुटराम तयार होतो गोलंदाजी मार्क वरती. साईनाथ यावेळेस स्ट्रायकरला यावेळेस उडवलाय. चेंडू गॅप मध्ये ट्रॅव्हल्स होईल का? नाहीये. चांगले क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळते. एकच धाव, 2 धावा धाव फलकावरती. अतिशय चांगलं गोलंदाजीचं प्रदर्शन, अतिशय चांगले वाखाणण्याजोगे क्षेत्ररक्षण ही त्याहून ताकदी तोला मोलाचं मैदानाच्या आतमध्ये करत असताना पाहायला मिळतंय. अशी जर क्षेत्ररक्षण साथ लाभली तर निश्चितच आपल्या संघाला त्याचा खूप फायदा होऊ शकतो. असं म्हटलं जाते की कीर्तनाला साथ टाळ चिपळांची तेव्हा त्या कीर्तनाला रंगत येते, तशीच गोलंदाला साथ क्षेत्ररक्षणाची हवी असते. यावेळेस माझा चेंडूला टर्न केला, चेंडू मात्र जातोय सीमा रेषा पार. चौकार. विजय ऑन फायर. विजय याने कालच्या दिवसामध्ये लगातार दोन्ही सामन्यामध्ये 250 पूर्ण केल्यात. 2 सामन्यामध्ये 100 धावा जमा करणारा हा फलंदाज आहे. विस्फोटक फलंदाजी केली. 100हून अधिक धावा ज्या फलंदाजाच्या नावावर आहेत तोच तो विजय गुलवी हा मैदानावर बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळतो. पुन्हा एकदा पाहूया. यावेळेस दिशा दिली आहे चेंडूला. पाहूया चेंडू बाउंड्री लगत सरसावतोय, काय घडतंय पाहूया. आणि अशा रीतीने चेंडू मात्र थांबत नाही, जातो सीमा पार. हे तरी चौकार. चार चेंडूंमध्ये कुठेतरी चिंतेचं वातावरण निर्माण केलं होतं परंतु शेवटच्या 2 चेंडूवरती एक चांगले फटके आले आणि 2 चौकार लागले गेले. अशा रीतीने आपण जर पाहिलं तर एक चांगली धावसंख्या धावफलकावरती लागली गेली. हॅलो हॅलो निश्चितच आपण जर पाहिलं तर चांगलं षटक मैदानाच्या आतमध्ये प्रस्थापित होत असताना या शेवटच्या 2 चेंडूने मात्र त्या ओव्हरचा पूर्णपणे किरकिरा करून टाकलेला आहे. आपण पाहतोय एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 12 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडू आणि 15 धावा. चला स्पीडअप करायचा, घाई करायचा, पंचांनी लक्ष द्यायचं आहे. मैदानाच्या आतमध्ये साई या नावाने ओळखला जाणारा खेळाडू स्ट्रायकर वरती आहे. नॉन स्ट्रायकर आपण पाहतो विजय, ज्याने खरोखर विजय पताका घेऊन टीमला इथपर्यंत आणून पोहोचलेला आहे. पुढील चेंडू. यावेळेस चेंडूला दिशा देण्याचं काम केलेलं आहे आणि चांगले क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळाले. एक धाव घेतली गेली, एका धावेने धावसंख्येमध्ये भर पडली. धावसंख्या आपण पाहिली तर 1-1 11 धावा धावफलकावरती. अजूनही 14 धावांची गरज आहे. विजयाचं समीकरण पाहता 14 धावांची आवश्यकता आहे. हॅलो. यावेळेस स्लोअरचा मारा मिस टाइम फटका आहे परंतु नोमॅन्स लँड मध्ये पडेल. एक धाव कंप्लीट केली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि अचूकरित्या 2 धावा कंप्लीट केले गेले आहेत. 2 धावेने 13 धावांवरती जाऊन पोहोचला. स्कोअर कार्ड अजूनही 12 धावांची गरज आहे. विजयाचं समीकरण पाहायला गेला तर 10 चेंडू 12 धावा. अजूनही सामना संपलेला नाहीये.
जिद्दीने चिकाटीने संघर्षाने मैदान गाजवण्याचं काम इथं मात्र दोन्ही संघाच्या बाजूने लागलेलं आहे. अजूनही सामन्याचा जे चित्र आहे तो खुलं झालेला नाही आहे. बंद लिफाफ्यामध्ये अजून सामना आहे. यावेळेस कट केलेला आहे आणि क्षेत्ररक्षण निंबोली संघाला शुभेच्छा आलेल्या आहेत. एक शुभेच्छा आहेत हेमंत गुलवी अर्थात मुसाबाई यांच्याकडनं निंबोली संघाला खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. धन्यवाद मुसाबाई. संपूर्ण आयोजन, संपूर्ण अमरकिरा मंडळ आणि हे संपूर्ण चषकासाठी शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद. येस बोलूया पुन्हा एकदा खेळाकडे. यावेळेस चेंडूला टर्न केलेला आहे स्क्वेअरच्या रिझन मध्ये क्षेत्ररक्षक दूर येतोय. एक धाव कंप्लीट केला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि खूप चांगली रनिंग बिटवीन विकेट. 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. 2 धाव्याने स्कोअर कार्ड पुढे सरकते. धावसंख्या 16 या अंकावरती जाऊन पोहोचते. अजूनही 9 धावांची गरज आहे. 8 चेंडू 9 धावांची गरज. आता मात्र उलटी गिनती चालू झालेली आहे. धावा किती झाल्याला महत्व नाही, धावा किती हव्या आहे त्याला खूप महत्व आहे. यावेळेस चांगला फटका गॅप मध्ये चेंडू टोलून काढलेला आहे. नो डाऊट चेंडू थांबणार नाहीये. जाईल सीमा पार. येईल धनधनीत चौकार. आणि ही जी जोडी आहे विजयची, दोन्ही एकत्रित मुंबई महानगरपालिकेची सेवा करत असतात. विनोद आणि विजय. धावसंख्या जर पाहिली तर 20 या अंकावरती जाऊन पोहोचते. आता मात्र आपण जर पाहिलं तर 5 धावांची आवश्यकता आहे विजयाचं समीकरण पाहता. विजयाच्या उंबरट्यावरती आता मात्र आपण पाहू शकता एजी स्पोर्ट निंबोली संघ. अजून सामना संपलेला नाही. कोण जिंकेल भाकीत करू शकत नाही, परंतु एक्झिट पॉल अनुमान लावू शकतोय. इथं मात्र खराब हातालने वाईटचा इशारा केला जातोय. एक अवांतर धावेचा भरणा. 21 या अंकावरती धावफलक पोहोचला गेला आहे. अजूनही 4 धावांची गरज आहे. चेसिंग इज अ कंपल्सरी, नो डाऊट. तुम्हाला जो टार्गेट दिला आहे तो पूर्ण करावाच लागेल, यात मात्र काय शंका नाहीये. पुन्हा एकदा यावेळेस ऑन साइडला खेळून काढलेला आहे. एक धाव कंप्लीट केलेली आहे. पाहूया दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का. फेकी तर खराब झालेला आहे. वाईडिस झालेला आहे. इथं मात्र अजून ओव्हरथ्रोचा प्रयत्न आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर 3 धावा कंप्लीट केलेल्या आहेत. क्या बात आहे. या 3 धावाने स्कोअर कार्ड मध्ये बदल पाहायला मिळतोय. धावसंख्या जी आहे ती 24 झालेली आहे. म्हणजे स्कोअर कार्ड जो आहे तो लेवल झालेला आहे. चेसिंग इज अ कंपल्सरी, म्हणजे एका धावेची गरज आहे. निश्चितच मित्रों असं म्हटले जाते की अकेले अकेले रहना उसको जेल कहते हैं और मिलजुल के रहना उसे खेळ कहते हैं. एकतेचं प्रतीक दाखवत असताना एजी स्पोर्ट निंबोली या संघाने खूप चांगलं प्रदर्शन केलं आणि चषकावरती नाव करण्याच्या उंबरठ्यावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. एका धावेची फक्त गरज आहे विजयाच्या समीप या चषकावरती नाव कोरण्यासाठी. मालिकाही आपल्या हातामध्ये घालण्यासाठी, खिशामध्ये घालण्यासाठी फक्त आणि फक्त एक पाऊल दूर. क्या बात आहे. अतिशय हर्ष होत असेल निंबोली गावामध्ये, या टीम मध्ये, त्यांच्या चाहत्यांमध्ये. आपण पाहतोय त्यांचे चाहते भरपूर आहेत, कारण आपण पाहतोय की भरपूर साऱ्या शुभेच्छा त्यांच्या माध्यमातून त्या पाहायला मिळाल्या. पाहूया नीलकंठन होत आहे गोलंदाजी मार्क वरती. एक धाव रोखण्यासाठी यावेळेस विजय फटका खेळतोय साई आणि अप्रतिम विजय दणदणीचा साजरा करतोय आणि या चषकावरती आपलं नाव करतोय एजी स्पोर्ट निंबोली संघ. जोरदार टाळ्या वाजवा या संघासाठी. काय खेळ केलाय कालच्या सत्रापासून. काल जिथे खेळ थांबवला तिथनं सुरू केली. तत्पूर्वी आपण सत्कार समारंभाकडे वळणार आहोत. आता आपण सत्कार करणार आहोत मिलिंदजी भोईर साहेब, भाऊसाहेब यांच्या माध्यमातून आम्हाला. मिलिंदजी भोईर साहेब आपण कुठे असाल पुढे या. हे मैदान ज्यांनी आम्हाला उपलब्ध करून दिलं दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा मैदान ज्यांनी आम्हाला उपलब्ध करून दिले असे जयरामजी दळवी काका,
तसेच अमोलजी दलवी, भूषणजी दलवी आपण पुढे यायचंय. मी आमचे प्रमुख पाहुणे नारायण शेठ जाधव आणि शिवाजी शेठ अधिकारी आपणास विनंती करतो या तिन्ही त्रिमूर्तीचा सत्कार करायचा आहे, ज्यांनी आम्हाला हे मैदान दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा आम्हाला उपलब्ध करून दिलं. कारण या मैदानाचं खासियत असं आहे, सर्व खेळांसाठी हे मैदान आपल्याला अमोलजी या, भूषणजी, जयरामजी दलवी काका या. पाहुण्यांच्या माहितीसाठी हे तिन्ही सत्कार मूर्ती जे आहेत, ज्यांच्या माध्यमातून हे मैदान संपूर्ण खेळासाठी, मग क्रिकेट असेल, कबड्डी असेल, अंडरम बॉक्स, ओव्हरम क्रिकेट, अंडरम षटकार, सर्वांसाठी उपलब्ध, मोफत उपलब्ध करून देणारे व्यक्तिमत्व जयरामजी दलवी काका. अनेक नुकसान होत असतं, शेतीचं असेल, काकांचं नेहमी नुकसान होतं, पण कधीच मुलांना कुठल्याही प्रकारचं दोष देत नाही. नेहमी सर्वांना पुढे जाण्यासाठी नेहमी प्रवृत्त करणारे व्यक्तिमत्व जयरामजी दलवी काकांना मायेची शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्याला धन्यवाद. यानंतर अमोलजी आपण पण या पुढे. अमोलजी, भूषण